इश्क का रंग भाग 2 प्रेम रंग 7 कथा मराठी सुंदर छान गुलाबी रोमांस मराठी कथा। रादर मला लग्न करायचे नाही आहे। का नाही करायचे आहे लग्न म्हणू? एकदा विषयाची परीक्षा घेतली सर, पुन्हा नको आहे मला तो अनुभव। पण सगळेच पुरुष सारखेच असतात हे तू का ठरवतेस? माझं मन नाही तयार सर। आता मी दुसरं लग्न नाही करणार, एकटे राहीन मी। म्हणू एक लग्न मोडले म्हणून दुसरेही मोडेल असा का विचार करतेस? तुझे वय काय अजून संपूर्ण आयुष्य पडले आहे तुझ्यासमोर। का स्वतःचाच कोशात स्वतःला जखडून ठेवले आहे? जीवन परत मिळत नाही ग। खूप रंग आहे त्या जीवनात, त्याचा उपयोग घे। मी नाही ना आवडत तुला? ओके, तसे नाही सर, तुम्ही कोणालाही आवडलात असे आहात। मग तुला नाही आवडत का मी? माझ्या मागे किती मुली लागतात आपल्या ऑफिसच्याच, तुला माहिती आहे ना। असे असताना मी तुला प्रपोज करत आहे म्हणून। सर, तुम्हाला कोणतीही सुंदर मुलगी मिळेल, मी एक घटस्फोटित आणि त्यातून तुमच्यापेक्षा मोठी आहे। मग काय झालं म्हणू? प्रेम वय जात धर्म यांच्या आधारे होत नाही ग, ते फक्त होतं। प्रेमात कोणतेच बंधन नसते। तरीही सर, मी लायक नाही तुमच्यासाठी, हे मला ठरवून दे ना म्हणू। तू कशी आहेस, काय आहेस मला माहीत आहे। 2 वर्ष झाली तुला पाहतो आहे। तू आणि तुझे हे फिके रंग यातच अडकून पडले आहेत। तू बाहेर पड यातून, बघ रंगांची दुनिया तुझी वाट बघत आहे। नाही सर, मी आहे अशीच राहू दे मला। काय हे फिके रंग सोडून दुसरे रंग आले तुझ्या आयुष्यात तर काय अनर्थ होणार आहे का सर? एकटी बाई असते ना, तिथे गडद रंग वापरून छान मेकअप करून समाजात वावरू नये, नाहीतर आजूबाजूला असणारे लांडगे तुटून पडतील तिच्यावर। मी घटस्फोटित आहे सर, लोक मला जगू देणार नाही म्हणून मी अशी साधी राहते। म्हणू अगं, कोणत्या जगात राहतेस तू? लोकांसाठी स्वतःचे आयुष्य नीरस बनवलेस। तुझ्या इच्छा आकांक्षा काही महत्त्व नाही। तुझं आयुष्य आहे ते तुला हवं तसं जगण्याचा अधिकार आहे। लोकांचा विचार करणं सोडून दे आणि मी आहे ना, मी तयार आहे लग्न करायला तुझ्याशी। नाही सर, आपल्यात वयाचं अंतर आहे। असं किती अंतर आहे सांग? मी 4 वर्षांनी मोठी आहे सर तुमच्यापेक्षा, मला फरक नाही पडत म्हणू। नाही सर, मी तयार नाही। ओके म्हणू, तुला असंच नीरस रंगहीन आयुष्य जगायचे आहे ना, मग जग तसेच। पण एकदा माझा विचार कर, मग निर्णय घे। मी वाट पाहीन तुझी। हां, पण इतकं पण लेट नको करू की माझंही आयुष्य बेरंग होईल। ज्या दिवशी तुझा होकार असेल त्या दिवशी तू ऑफिसला गडद रंगाचा कपड्यात येशील। म्हणू चल, मी सोडतो तुला म्हणत आधी निघाला। मनू यंत्रवत त्याच्या मागे निघाली। मनू घरी आली। ती नीतासोबत एका फ्लॅटमध्ये राहत होती। काय ग मनू, काय काम होतं सरांचे तुझ्याकडे? ती आल्या नीताने विचारले। काही नाही। मग तुझा चेहरा का असा उतरला आहे? काही बोलले का ग, सांग ना आता मनूचे डोळे भरून आले। तिच्या आयुष्यात प्रेम कधीच नव्हतेच आणि आता प्रेम मिळत आहे तर ती स्वीकारू शकत नव्हती। आपल्यावर कोणीतरी प्रेम करतंय, आपली काळजी घेतंय, ही भावना इतकी सुखद आहे की त्यामुळे निर्जीव माणसात पण जीव येईल। म्हणून बस इथे आणि रडतेस का? तू बोल ना। मग आदित्य जे बोलला ते सगळं मनूने नीताला सांगितले। मनू, अगं किती आनंदाची बातमी आहे ही, आणि तू रडतेस। आदित्य द हँडसम तो तुझ्यावर प्रेम करतो होय? माय गॉड, इट्स ग्रेट मनू। नीता, मी त्याला अजून होकार दिला नाही आहे। आर यू मॅड मनू? अगं आदित्य आहे तो, किती लकी आहेस तू। नीता, मला नाही करायचे लग्न आणि मी मोठी आहे त्याच्यापेक्षा। तो बोलला का याबद्दल काही? नाही नीता, मी डिवोर्स आहे, मोठी आहे याचा त्याला काही फरक नाही पडत म्हणाला। मग तू का नाही बोलतेस मनू? लव्ह अँड ऑपॉर्च्युनिटी नॉक्स वन्स ओनली। उगाच वेळ घालू नकोस मनू, आदित्यचा विचार कर। मला आता काही बोलायचे नाही। नीता दुसऱ्या दिवशी दोघी ऑफिसला गेल्या। आदित्य अजून आला नव्हता। थोडा लेट तो आला। सगळ्यांनी त्याला गुड मॉर्निंग विश केले। मनूही बोलली, पण आधीने
तिला पूर्णपणे इग्नोर केले. मनूला त्याचं वागणं खटकले. नंतर ही पूर्ण दिवस तो आदित्य काहीही कारण काढून मनूला कॅबिनमध्ये बोलवायचा. तो आदित्य आज एकदाही मनूशी बोलला नाही. तो हर्ट झाला आहे हे तिने ओळखले. असाच एक आठवडा झाला. आधी गप्प असायचा, ऑफिसमध्ये कामापुरता बोलत असायचा, पण मनूशी बिलकुल बोलत नव्हता. आता हे कुठेतरी मनूलाही हर्ट करत होते. तिला आदित्यचे बोलणे आठवत होते. ती बेचैन होत होती. तिलाही प्रेम हवे होते, आपलं असं कोणीतरी हवे होतं. राहून राहून आदित्यचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. हसतमुख आधी तिच्या नकाराने एकदम शांत झाला होता. तिने खूप विचार केला. नीताचे बोलणेही तिला पटू लागले. जेव्हा तिच्या मनानेही ग्वाही दिली तिला ही आदित्य आवडतो, तेव्हा तिने निर्णय घेतला. आज ऑफिस सुटल्यावर ती मुद्दाम थांबली, कारण आदित्य अजून थांबला होता. तिने त्याच्या कॅबिन बाहेरून नॉक केले. एस कम इन. आदी बोलला. त्याला वाटले पिऊन असेल. सर मनूने आवाज दिला. तसा आदित्याने लॅपटॉपवरून आपली नजर वर करून पाहिली. सर, असे का वागत आहात माझ्याशी? मी काही चुकीचे केले का? मिस मनवा, ऑफिसचं काही काम असेल तर बोला ना. ही तर जाऊ शकता तुम्ही. सर प्लीज मला समजून घ्या ना. मनवा, मला या विषयावर बोलायची नाही. जिथे माझ्या फिलिंगची कदर नाही तिथे मी थांबत नाही. यू मे गो नाव. सर एकदा ऐकून तरी घ्या ना मला काय बोलायचे आहे ते. नो यू विल गो बाय. आधी रागात बोलला. तशी मनू रडतच निघून बाहेर पडली. आदित्यला खूप वाईट वाटत होते की मनूशी खूप रूढ वागलो, पण त्याने असे मुद्दामून केले जेणेकरून तो किती हर्ट झाला आहे हे तिला समजावे म्हणून. मनू घरी आली आणि नीताच्या गळ्यात पडून रडू लागले. ऑफिसमध्ये जे घडले ते सगळं तिला सांगितलं. मनू, याचा अर्थ तू हे आदित्यवर प्रेम करतेस, हो ना नीता? तिने तिचे डोळे पुसत विचारले. हो या अर्थाने मनूने मान डोलावली. मग सांगायचे ना त्याला मॅड. त्यांनी ऐकूनच नाही घेतलं ग नीता. ओके, आता नको रडू. हे बघ, उद्या तू ऑफिसला आदित्य तुला बोलला होता तशी मस्त डार्क कलरचा ड्रेस घालून जा. मग बघू कसा नाही बोलत तो तुझ्याशी. तू न बोलताही त्याला तुझा होकार समजेल. पण नीता, आता अजून पण शिल्लक आहे का? अगं माझ्याकडे कलरफुल ड्रेस नाही आहेत. ओहो, मी विसरलेच होते. मॅडमना फिक्के कलरच आवडत होते ना. चल आता जाऊ आपण शॉपिंग ला आणि बाहेरच जेवून येऊ. सकाळी नीताने मनूला छान तयार केले. डार्क पिंक कलरचा कुर्ता आणि व्हाईट अँकल लेगिन्समध्ये मनू क्यूट दिसत होती. पिंक लिपस्टिक, आयलाइनर आणि केस क्लिप लावून मोके सोडले होते. आज आदित्यची विकेट नक्कीच पडणार होती. दोघी ऑफिसला आल्या. सगळ्यांनी आज मनूचे कौतुक केले. खूप गोड दिसतेस, रोज अशीच येत जा ना ऑफिसला, म्हणू लागल्या. आदित्य अजून आला नव्हता. मनू आतुरतेने त्याची वाट बघत होती. तो समोर आला तर आपलं हृदय उडी मारून बाहेर येईल अशी भीती तिला वाटत होती. पण आधी आलाच नाही ऑफिसला. मनूचे लक्ष लागत नव्हते. दुपारनंतर आधी ऑफिसला आला. एक नजर त्याने स्टाफवर फिरवली आणि मनूला अशा डार्क कलरच्या ड्रेसमध्ये बघून चाट पडला. ती कामात होती, तिचे लक्ष नव्हते. आज आदित्य येणार नाही असं तिला वाटले होते. म्हणून आदित्य सर्वांना उद्देशून बोलला. गुड आफ्टर एव्हरीबडी. तसे सगळ्यांनी त्यालाही ग्रेट केले. मनू मात्र आदित्यकडे बघून ब्लँक झाली होती. तिला धडधड जाणवत होती. घामही आला. एक चोरटा कक्षात तिने त्याच्याकडे टाकला. आधीनेही तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले आणि कॅबिनमध्ये गेला. चेअरवर बसून तो आपल्या लॅपटॉपवर बाहेरचा स्टाफ बघत होता. खास करून मनूला बघत होता. पिंक कलर उठून दिसत होता तिला. ती काम न करता कसल्या तरी विचारात होती. आधी मात्र गालातल्या गालात हसत होता. मनू सुंदर दिसत होती. काल जे रूढ बोललो त्याचा परिणाम त्याला समोर दिसत होता.
मनूने त्याचे प्रेम स्वीकारले होते, म्हणूनच ती आज डार्क कलरचा ड्रेस घालून आली होती. आधीची नजर लॅपटॉपवरून हटत नव्हती. ऑफिस सुटले तसे पिऊनने मनूला बॉसनी बोलावले आहे असे निरोप दिला. मनू बघ आया पहाड उठ के नीचे जा आणि त्याला सांगून टाक तुझ्या मनातले, नीता बोलली. नीता मला जाम भीती वाटते. अरे यार, यात घाबरण्यासारखं काय आहे? जा, तुझा मजनू वाट बघत आहे तुझी म्हणत नीता बाय बोलून निघून गेली. मे आय कम इन सर? येस प्लीज, आधी बोलला. मनू आत आली. मिस मनवा बसा. तशी ती त्याच्या समोरच्या चेअरवर बसली. ओढणी हातात धरून बोटाला गुंडळत बसली होती. आदित्य तिच्या बाजूला उभा राहिला. मनू आय एम सॉरी, काल रूढ बोललो ना मी तुला? नाही सर, इट्स ओके. त्याने तिचा हात हातात घेतला तसे तिचे अंग शहारून गेले. मनू तिच्या नजरेत बघत तो बोलला, मनू तू आज का डार्क कलरचा ड्रेस घातला आहेस? मी एकदम वेधळ्यासारखी बोलून गेली की सर तुम्हीच म्हणाला होता ना की तुझा होकार असेल तर डार्क कलरच्या ड्रेसमध्ये. ओ हो, म्हणजे तूही माझ्यावर प्रेम करतेस. आपण काय बोलून गेलो याचा अर्थ तिला समजला. तशी ती घाबरून म्हणाली, नाही सर ते. मनू का घाबरतेस? अशी रिलॅक्स ती मान खाली घालून बसली होती. आधीने तिचा चेहरा वर उचलला. खूप सुंदर दिसतेस मनू. हा रंग तुला खूप छान दिसत आहे. प्रेमाचा रंग गुलाबी हो ना? तिने फक्त मान हो म्हणून हलवली. आय लव्ह यू सो मच मनू. तिच्या डोळ्यात पाणी आले. अरे का रडतेस आता? सर, इतक्या प्रेमाची सवय नाही हो मला. अगं आता सवय करून घे. मी खूप खूप प्रेम करणार आहे तुझ्यावर आयुष्यभर. विल यू मॅरी मी? हो सर. हे काय नुसतंच हो सर? नाही सर, पूर्ण वाक्य बोल. काय बोलू? तुम्ही घ्या ना समजून सर. नो, मी जे बोललो ते तू पूर्ण बोल. ती त्याच्या गहिऱ्या ब्राउनिश डोळ्यात बघत म्हणाली, सर आय रिअली लव्ह यू म्हणत ती खाली बघू लागली. परत त्याने तिचा चेहरा वर केला. म्हणाला, सर नाही, फक्त आदित्य बोल. हो आदित्य, आय लव्ह यू म्हणत तिने लाजून आपला चेहरा त्याच्या कुशीत लपवला. त्याने तिच्या केसांवर हात फिरवत लव्ह यू टू म्हणाला. ती बाजूला झाली तसे आधीने पुन्हा तिला जवळ ओढले. मनू, तुझं आयुष्य मी माझ्या प्रेमाच्या रंगाने उजळून टाकणार आहे. तू कायम अशीच रंगीबिरंगी फुलांसारखी हसत राहा. आदित्यने आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तिचे दीर्घ चुंबन घेतले. बेरंग मनूच्या जीवनात आदित्य आता प्रेमाचे रंग भरणार होता.